नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 21 सप्टेंबरला वार आहे रविवार। तर या दिवशी आहे सर्वपित्री अमावस्या। तर सर्वपित्री अमावस्याला आपण सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हटले जाते, कारण की पितृपक्षातील ही जी अमावस्या आहे तर ही शेवटची अमावस्या, तसेच मग शेवटचा दिवस असे म्हटले जाते। तर पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा जो दिवस आहे तर हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो। तर आपल्या पितरांचे आपण श्राद्ध जर राहून गेले असतील किंवा मग त्यांच्या श्राद्धांची तिथी जर आपल्याला आठवत नसेल तर मग या दिवशी हा शेवटचा दिवस असतो। म्हणून मग या दिवशी म्हणा तर आपल्या पूर्वजांचे पितरांचे किंवा श्राद्ध अमावस्येला आवर्जून करायचे आहे। किंवा मग आपल्याकडे सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध जर नाही केले तर आपल्याला वर्षभर आपले पितर जे आहेत तर उपाशी राहतात, तर मग त्यांचा दोष आपल्याला मिळत असतो। म्हणून मग आपल्याला प्रखर पितृदोष हा भोगावा लागत असतो। म्हणून सर्व पित्री अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे की इथे काळे तीळ अर्पण करायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामधील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते। कारण की काळे तीळ जे आहे तर आपल्या पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात, त्यामुळे मग आपल्याला काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे। आता अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय आपल्या काही सेवा केल्या तर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं। तर अमावस्या जी आहे तर चालू होणार आहे शनिवारी रात्री 12:17 सुरू होणार आहे। तर मग ही जी अमावस्या आहे तर कधी संपणार आहे तर रविवारी 1:24 रात्री संपणार आहे। तर सर्वपित्री अमावस्या जर आपल्याला ही रविवारी साजरी केली जाणार आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते किंवा त्या व्यक्तीची प्रत्येक कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, आपण काळ्या तिळाचे कोणतेही उपाय केले, कोणतेही सेवा केल्या तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपण जे उपाय करू तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं। म्हणून मग आपल्याला काळ्या तिळाचा काय उपाय करायचा आहे, काळे तीळ अर्पण केल्यामुळे कोणत्या कामामध्ये यश मिळत असतं, आपल्या 7 पिढ्यांचा कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होत असतो। म्हणून मग हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर आपल्याला काळे तीळ कुठे अर्पण करायचं आहे आणि हे जे काळे तीळ आहे तर कोणी अर्पण केले तर चालेल, ही सगळी जी माहिती आहे तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल। आता अमावस्येच्या दिवशी मोक्ष अमावस्या असे म्हणत असतात, हे तर प्रत्येकाला माहितीच आहे। तर हा जो 15 दिवसाचा काळ असतो, म्हणजेच की पितर पंधरवाडा आपण त्याला म्हणत असतो, तर त्यामध्ये आपल्याकडून आपल्या पूर्वजांच्या काही सेवा झाल्या नसतील तर मग आपण या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध करायचं आहे। जर काही आपल्याकडून सेवा घडल्या नसतील किंवा काही चुका जर आपल्याकडून झाल्या असतील तर आपल्याला मग कावळ्याला दहीभात खाऊ घालायचा आहे। आपले पूर्वज आपल्याला मग भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपल्याला पितृदोष हा लगेच नाही तर 3 पिढ्यांचा आपल्याला पितृदोष लागत असतो। बऱ्याच जणांना असे वाटते की आमचे आई वडील म्हणा किंवा आमचे सासू सासरे आहेत तर मग आम्ही मग कावळ्याला दहीभात वगैरे कसा ठेवू शकतो, तर कावळ्याला दहीभात आपण ठेवू शकतो, कारण की आपल्याला आपल्या पिढीचा नाही तर तिथून मागे 3 पिढ्यांचा आपल्याला पितृदोष लागत असतो। तर मग आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपल्या पितरांच्या सेवा घडत नसतील तर मग आपल्या घराला पितृदोष लागणारच आहे। घरातील आता कोणतेही अडचणी येत असतात। आता घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, खूप दवाखाने करून पण त्या व्यक्तीचा आजार पण बरं होत नसेल, घरामध्ये भरपूर पैसा येतो पण तो कुठे खर्च होतो किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत असेल तर त्यावेळेस पण पितृदोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात। आता मोठी मुलं आहेत, मुली आहेत, विवाह जुळून येण्यासाठी पण अडचणी निर्माण होत असतात। तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात, पण त्यावेळेस आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्यावेळेस आपण इतर विचार करत असतो। त्यामुळे मग आपल्याला हा काळ्या तिळाचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा उपाय आहे, तर हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते, कारण की काळ्या तिळाचा उपयोग हा जन्म, विवाह, मृत्यू या 3ही वेळेमध्ये केला जातो। आता तिळांचा संबंध जो आहे तर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी, त्याचप्रमाणे पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण काळे तीळ हे वापरले जात असतात। काळे तीळ हा
पितरांचा आहार मानला जातो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचं आहे. घरातील लहान व्यक्ती, मुलं असतील किंवा मुली असतील, तर मोठी व्यक्ती असतील तर प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून मग स्नान करायला हे पाणी द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून पण तुम्ही हे जे पाणी आहे तर स्नान करायला घेऊ शकता. तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आहे, एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे. ते पण आपल्याला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला पांढऱ्या रंगाचं कोणतंही फूल असेल तर एक फूल त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचं आहे. आता घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला आपल्याला हे जे जल आहे तर हे अर्पण करायचं आहे. आता दक्षिण दिशा ही जी आहे तर आपल्या यमाची दिशा मानली जाते. जेव्हा आपण हे जल अर्पण करतो तेव्हा मग आपले पितर आणि यम दोन्ही प्रसन्न होतात. म्हणून मग आपल्यावरती पितर तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. तर हे जे काळे तीळ आहे तर हे काळे तीळ अर्पण करतो आपण, तेव्हा मग पितर प्रसन्न होतात. पितरांचा आपल्याला आशीर्वाद असणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. आता ज्या घरावरती पितर नाराज असतात तर त्या घरामध्ये कितीही आपण देवांची म्हणा किंवा पूजा वगैरे केली तर घरामध्ये शांतता राहत नाही. घरामध्ये इतर अडचणी म्हणा किंवा कोणत्या कामामध्ये यश न येणे, तर ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये घडत असतात. तर मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता जिथे कुठे आपल्या घराच्या जवळपास पिंपळाचा वृक्ष असेल तर आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला पण काळे तीळ अर्पण करायचं आहे. आता पिंपळाचं वृक्ष जे आहे तर सगळ्यात अतिशय पवित्र वृक्ष म्हणून मानलं जातं. आता पूर्वजांचा वासही पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो हे सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून जिथे कुठे पिंपळाचा वृक्ष असेल तर आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला पण काळे तीळ आवर्जून अर्पण करायचं आहे. तर दिवसभरातून जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा मग तुम्ही हे काळे तीळ जे आहे तर पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता पिंपळाच्या वृक्षामध्ये सगळे देवी देवतांचा वास असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. तर पिंपळाचं वृक्ष तर पवित्र असतं, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचाही वास असतो. आपल्या घराला जर कोणतेही दोष लागले असतील तर ते दोष दूर होतात. म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्या घराचे अनेक फायदे आपल्याला होत असतात. जर आपल्या घराच्या जवळपास जर पिंपळाचं वृक्ष असेल तर तुम्ही मग नियमितपणे पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. त्यासाठी मग आपल्याला एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे की जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे जाण्या अगोदर आपल्याला मग एक दिवा घ्यायचा आहे. आता दिवा घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही कणकेचा दिवा पण घेऊ शकता किंवा मग मातीची पंती घेतलात तरीही चालेल. तर जिथे कुठे पिंपळाचा वृक्ष आहे तर तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे, आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि आपण जे जल घेऊन गेला आहे तर ते जल आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. आता ते जल अर्पण करत असताना आपल्याला ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणत आपल्याला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही, चुकूनही स्पर्श करायचा नाही. नंतर काय करायचं आहे, आपल्याला तो जो आपण दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे आणि स्मरण करायचं आहे आपल्या पूर्वजांचं. आता पिंपळाला फक्त आपण शनिवारी स्पर्श केला जातो. म्हणून मग आपल्याला हा उपाय करत असताना हा उपाय घरातील कर्त्या व्यक्तीनेच करायचा आहे. आता संध्याकाळी आपल्याला 6च्या नंतर रात्री 12पर्यंत तुम्ही हा जो दुसरा उपाय आहे तर तो दुसरा उपाय करू शकता. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, चिमूटभर काळे तीळ घ्यायचं आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ते जे काळे तीळ आहे तर ते काळे तीळ फिरवून घ्यायचं आहे. आता घरातील लहान व्यक्ती असो किंवा मोठे व्यक्ती असो, प्रत्येक व्यक्तीवरून ते काळे तीळ जे आहे तर फिरवून घ्यायचं आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे आपला तर घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवून घ्यायचा आहे आणि 7 वेळा उतरवायचं आहे आणि घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्याला हे जे काळे तीळ आहेत तर हे दक्षिण दिशेला फेकायचं आहे. आता आपल्या घरातील व्यक्तीला कोणतेही दोष असेल, नजरबाधा असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतील तर ह्या सगळ्या गोष्टी
दूर होण्यासाठी मदत होते. घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो. ज्या व्यक्तीला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते, त्या व्यक्तीची प्रगती होत असते. म्हणून मग आपल्याला हा एक उपाय अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. त्याचप्रमाणे आता आपल्या घराजवळ जर एखादी वाहती नदी असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल तर मग तिथे आपल्याला जायचं आहे, किंवा मग एखादा विहीर असेल किंवा तलाव असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, जात असताना मूठभर काळे तीळ घेऊन आपल्याला तिथे जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर काळे तीळ जे आहे तर तिथे पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. म्हणून मग आपले पितर जे आहेत तर पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात, म्हणून मग काळे तीळ अर्पण करायचं आहे. आता आपण पाण्यामध्ये जर काळे तीळ विसर्जित केले तर मग त्यामुळे काय होईल की आपल्या घराची प्रगती होत असते. आपल्या घरातील जे पण काही दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते नष्ट होत असते. आणि आपल्या ज्या कोणत्या सगळ्या समस्या असतील तर त्या समस्या पण दूर होत असतात. म्हणून मग काळ्या तिळाचे हे असे उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. धन्यवाद.